त्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपल्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीनं या सगळ्या परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि मला पूर्णतः या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खात्री आहे की येत्या 1.5 वर्षामध्ये आपल्याच उपस्थितीमध्ये आपल्याच शुभहस्ते या विमानतळाच्या पहिल्या फ्लाईटचा शुभारंभ होईल याची खात्री मी या ठिकाणी बाळगतो। आज ज्या पद्धतीनं गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी विमानाचा प्रवास हा स्वस्त असला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण राज्यामध्ये काम करताय, त्याचाच भाग म्हणून आज या टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन आपण करतोय आणि आपल्या स्वप्नातलं टर्मिनल बांधत असताना आपली जी इच्छा आहे की बांबूवर प्रक्रिया केलेलं फर्निचर या संपूर्ण टर्मिनल बिल्डिंगमध्ये असावं। मी आताच पांडे मॅडमशी चर्चा केली। साहेब, आपल्या निर्देशाप्रमाणे ज्यावेळी या टर्मिनल बिल्डिंगच्या उद्घाटनाला आपण याल त्यावेळी इथलं सगळं फर्निचर हे बांबूनं तयार केलेलं फर्निचर या ठिकाणी असेल एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो। रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये आणि रत्नागिरीच्या पर्यटनामध्ये भर टाकणारा आजचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला अपेक्षित असलेला विकास या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही करून दाखवू हा शब्द देतो आणि थांबतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं आज भूमिपूजन संपन्न होत आहे। या प्रसंगी पालकमंत्री उदय सामंतजी, आमदार शेखर निकमजी, रवींद्र फाटक, किरण सामंत आणि जी आपले संजय दराडे, जिल्हाधिकारी MD सिंग, JLPCO कीर्तिकुमार पुजारा, आमच्या MD MIDDCचे स्वाती पांडे, धनंजय कुलकर्णी, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित या भागातले उद्योजक बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज खरं म्हणजे रत्नागिरी विमानतळाचा नवीन टर्मिनल इमारत बांधकामाचा श्री गणेश झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाचं नवं दालन या ठिकाणी खुलं झाल्याशिवाय राहणार नाही, हा त्याचा श्री गणेश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जगातील नामांकित देशांना टक्कर देऊ शकतात अशी येथील पर्यटन आपली स्थळं आहेत। आज पाहतोय आपण एवढे बीचेस आहेत या संपूर्ण कोकणामध्ये आणि निळक्षार पाणी आहे, निसर्ग आहे, सौंदर्य आहे, सगळं आहे आणि त्याला देखील आपण आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतोय की कोस्टल रोडच्या माध्यमातून किंबहुना आता जो रस्ता आहे मुंबई गोवा तो ठीक करण्याच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट आता MSRDCच्या माध्यमातून आपण एक ग्रीनफील्ड रोड करतोय, ॲक्सेस कंट्रोल रोड। जसा मुंबई पुणे द्रुतगती मार्ग झाला तशा प्रकारचं कोकणात देखील आपण या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी देतोय। परंतु शेवटी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एअर कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे। आज परदेशी पर्यटकांना इकडे यायचं असेल, आपले निसर्ग पर्यटन स्थळांचा लाभ घ्यायचा असेल, आनंद लुटायचा असेल तर एअर कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे। देशामध्ये राज्यामध्ये या सगळ्यात महत्त्वाच्या प्रगतीसाठी एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी आणि वॉटर कनेक्टिव्हिटी या आपला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि म्हणून आपल्याला एक वरदान लाभलेलं आहे। कोकण तर वरदानच आहे आपलं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेस मी ठरल्याप्रमाणे 100 कोटी रुपये आपण
सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आणि या टर्मिनलचं आज भूमिपूजन होत आहे, ही एक आनंदाची बाब खऱ्या अर्थाने आहे. आणि मग कनेक्टिव्हिटी वाढण्यावर याचा फायदा होईल. आणि त्यासाठीच मी स्वाती पांडे मॅडमला नेहमी सांगत असतो की आपले जितके एअरपोर्ट आहेत या सर्व एअरपोर्टमध्ये आपली स्ट्रीप आहे ती पूर्ण असली पाहिजे, परिपूर्ण असली पाहिजे. आणि नाईट लँडिंगची सुविधा सगळ्या ठिकाणी आपण केली पाहिजे. कधी कधी काय आपल्या इथून मग दुसऱ्या राज्यात पलीकडे जायला लागतं टेक ऑफसाठी रात्री उशिरा, नाईट लँडिंग नसल्यामुळे. त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा आपण जास्तीत जास्त लवकर आपण आपल्या इथे विमानतळांवर केलं तर नक्की फायदा होईल. त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर सांगा, सरकार ते गांभीर्याने घेईल. मध्ये माझी आणि केंद्रीय आपले सिव्हिल एव्हिएशनचे मंत्री नायडू यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील मला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी आपल्याला जे जे काही आवश्यक बाबी आहेत, नाईट लँडिंग असेल, फुल एअर स्ट्रीप असेल, आणखी काय असेल, आपण तालुका वाईज, माझी संकल्पना अशी आहे तालुका वाईज हेलिपॅड झालं पाहिजे. हेलिपॅड असेल तर आपल्याला कधी कुठलाही एअर ॲम्ब्युलन्स उतरवू शकतो, तिथल्या पेशंटला एअर ॲम्ब्युलन्सने लिफ्ट करून मोठ्या शहरामधल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो, त्यांचे जीव वाचू शकतात. प्रत्येक विषयाला ते उपयोगी ठरतील आणि ते देखील आपण या ठिकाणी केलं पाहिजे. जे एअरपोर्ट आपले आहेत ते एअरपोर्ट फुल क्षमतेने चालले पाहिजे, त्याची एअर स्ट्रीप फुल असली पाहिजे, नाईट लँडिंग असली पाहिजे. यावर आपण बिलकुल भर द्या, अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी करतो. अरे पर्यटनाला खूप इथं चालना आहे. आता इंडस्ट्री उद्योजक पण इकडे आहेत. आपण मागच्या कोका कोलाचं भूमिपूजन केलं होतं लोट्यावर आणि इथे देखील आपल्या MIDCमध्ये अनेक, आता मला वाटतं मागे माझ्याकडे ते अंबानी आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की 10,000 कोटीचं आपण डिफेन्सचे, बरोबर ना, डिफेन्स सेक्टरमधले जे काही पार्ट्स आहेत ते बनवण्यासाठी त्यांचा पण इंटरेस्ट आहे. असे अनेक लोक या ठिकाणी येत आहेत. कारण आता मी आपल्याला सांगतो की आपलं राज्य जे आहे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट. आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आज स्किल मॅनपॉवर आहे, जमीन आहे आणि एक चांगलं वातावरण जे उद्योजकांना लागतं ते आपल्याकडे आहे. म्हणून मी उद्योग मंत्र्यांना नेहमी सांगतो आपल्याकडे येणारा उद्योजक जो आहे हसत खेळत आपल्याकडे आला पाहिजे, त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. मग सिंगल विंडो क्लिअरन्स असेल, कॅपिटल सबसिडी असेल, इतर ज्या काही सबसिडी, वीज, पाणी, हे जे काय आहे ते आपण दिलं पाहिजे. तर ग्रीन रेड कार्पेट आपल्या उद्योजकांना दिलं पाहिजे. मला आठवतोय 2 वर्षामध्ये आपण दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आम्ही उद्योग मंत्री पण होते माझ्यासोबत. आम्ही 5 लाख कोटीचे MOU साईन केले, 5 लाख कोटी रुपये. आणि त्यामध्ये जवळपास 70 ते 80% एक्झिक्युशन लेवलला ते प्रस्ताव आहेत आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे. लोकांना काम मिळणार आहे, लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. एक इंडस्ट्री आली की त्याच्यावर अनेक अलाइड इंडस्ट्रीज असतात, त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या छोट्या मोठ्या इंडस्ट्री असतात, त्या माध्यमातून रोजगार मिळत असतो. आणि म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील सुरू केली. याच्या मागे एवढंच आहे की त्यांच्या हाताला काम मिळेल, ते ट्रेंड होतील, अप्रेंटिसशिप इंटर्नशिप मिळेल आणि स्टायपंड जो आहे तो सरकार देईल. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये देशामध्ये हे आपलं पहिलं राज्य आहे की जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना 10,000 रुपयापर्यंत स्टायपंड देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. यामुळे उद्योग येतील, त्यांना ट्रेंड मॅनपॉवर मिळेल, स्किल्ड मॅनपॉवर मिळेल आणि त्यांना देखील त्याचा बेनिफिट होईल. आणि म्हणून यासाठी जी काही देशाचे आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा $5 ट्रिलियन इकॉनॉमिक जो गोल आहे, जो ड्रीम आहे, तो पूर्ण करायचा, अचीव करायचा असेल तर आपलं $1 ट्रिलियन जो गोल आहे तो आपण अचीव करत असताना उद्योग हा महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये आणि पर्यटन देखील महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही भाग जे आहेत, पर्यटन तर आपल्याकडे एवढं पोटेन्शियल आहे की पर्यटनाला खूप मोठी चालना देऊ शकतो. कोकणामध्येच आज आपण पाहिलं तर एवढे मोठ्या प्रमाणावर निसर्ग रम्य असे परिसर आहेत. आपल्याकडे समुद्रामध्ये किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले. आणि हे सगळं जे आहे हे पर्यटनाला चालना देणं
हे आपल्या सरकारने त्याला प्राथमिकता दिलेली आहे. मंत्री आपले गिरीश महाजन यांची माझी चर्चा नेहमी होत असते आणि अतिशय चांगली पॉलिसी त्यांनी या पर्यटन क्षेत्रात आणलेली आहे. शेवटी आपल्याकडे पर्यटक किंवा पर्यटन संबंधी जे उद्योजक येतील त्यांना आपण मोठ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि सुविधा दिल्या, फॅसिलिटी असेल, म्हणजे चांगली कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल, चांगलं जेवण असेल, आपल्या या भागातली जी खाद्य संस्कृती आहे कोकणातली, याच्यामुळे ते पर्यटक खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि याच्यामध्ये एक असं पर्यटनाचं आपल्याला सर्किट तयार करायला पाहिजे. सर्किट तयार केलं तर निश्चितपणे या पर्यटन स्थळांचा लाभ सगळे लोक घेतील आणि मोठ्या प्रमाणावर. मगाशी आपण मला सांगितलं की बांबूची लागवड जी आहे, बांबू जे आहे दुर्लक्षित होता आणि आता मोदीजीने सांगितलं हे आता बांबू बास नाही घास आहे, म्हणजे आता ते झाडं कटिंग बिटिंग करायला परवानग्या वगैरे सगळ्या लागतात, बांबू त्याच्यामध्ये नाही आहे आणि म्हणून बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून आपण आज मनरेगामधून MRGS मधून 7 लाख रुपये हेक्टरी अनुदान देतो शेतकऱ्यांना आणि बांबूची लागवड झाली पाहिजे. बांबू ऑक्सिजन जादा देतो, एक माणसाला जेवढं ऑक्सिजन लागतं त्यापेक्षा जास्तीचा ऑक्सिजन बांबू देतो. इतर झाडांपेक्षा 20% बांबू ऑक्सिजन जादा देतो, कार्बन डायऑक्साईड जादा शोषतो आणि म्हणून बांबूचे फर्निचर असेल, मी पाहिलं बांबूचे अनेक 5 स्टारमध्ये फर्निचर आहेत, एअरपोर्टला फर्निचर आहेत. बांबूचे बाय प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. ते जे टी शर्ट बनतात, शर्ट बनतात, टॉवेल बनतात, पाशा पटेलने आपल्या सगळ्यांना भेट दिलेलं, घड्याळ पण बनतं. घड्याळ पाशा पटेलने एक घड्याळ तयार केलंय आणि बांबूपासून विविध वस्तू तयार होतात आणि मग यामधून देखील रोजगार मोठ्या प्रमाणावर तयार होऊ शकतो. आणि म्हणून एक क्लस्टर, बांबूचं क्लस्टर करण्यासंदर्भात देखील बांबूचं आपल्याला माहीत आहे. फक्त आपल्याला पहिलं वाटायचं की बांबूचा काय उपयोग आहे असं धरायचं, तसं नाही आहे. बांबूचं उत्पन्न आणि बांबूचा उपयोग सगळीकडे आहे. बांबू राजकारणात तर लागतोच बांबू लागायला कुठं कुठं, पण वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी या बांबूमध्ये पाहिली आपण आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्यातून फायदा होईल. आणि हे जे काही रत्नागिरी जिल्हा जे आहे टुरिस्ट डेस्टिनेशन झालं पाहिजे. रत्नागिरी जिल्हा हा टुरिस्टसाठी टुरिस्ट डेस्टिनेशन झालं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करा आणि नवीन प्रवासी टर्मिनल हे त्या टुरिस्ट डेस्टिनेशनसाठी एक माध्यम ठरेल, उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करतो. पालकमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. त्यांनी या रत्नागिरीमध्ये अनेक, जेव्हा मी मुख्यमंत्री नव्हतो तेव्हा पण या जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामं, नगरविकास, इतर विभागाच्या माध्यमातून आणलेली आहे आणि मग इथे खूप पोटेन्शियल आहे. पोटेन्शियलचा वापर झाला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर मासेमारी लोक करतात. मासेमारीमधून देखील खूप पैसे, फॉरेन आपल्याला जी करन्सी मिळते ती मासेमारीतून मिळते. त्यांना देखील आपण आपल्या योजनेमधून, केंद्र सरकारच्या योजनेत, राज्य सरकारच्या योजनेमधून मच्छीमारीला देखील मोठं आपण प्रावधान हे केलेलं आहे, तरतूद केलेली आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त हे सगळे उद्योग जे आहेत या उद्योगाला चालना द्यायची असेल तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला कनेक्टिव्हिटी आवश्यक आहे आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी आज सुरू होते, त्या भूमिपूजन होते. म्हणून मी शुभेच्छा देतो. MADCच्या आपल्या स्वाती पांडे यांना पुन्हा एकदा सांगतो की आपले जे एअरपोर्ट आहेत हे एअरपोर्ट जे कोणाचे असू दे, आपल्या राज्यातले एअरपोर्ट चांगले झाले पाहिजे, त्याला फुल स्ट्रीप असले पाहिजे, कुठलंही विमान त्याच्यावर उतरता आलं पाहिजे आणि नाईट लँडिंग झालं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने परदेशी पर्यटक येतील आणि पर्यटनाला हेलिकॉप्टर सेवा, तशी इतर राज्यात आपण वैष्णवदेवी किंवा इतर ठिकाणी हेलिकॉप्टर सेवा ठेवतो, म्हणजे पॅसेंजर घेऊन जाते, सोडते. अशा प्रकारचं एक टुरिस्ट सर्किट तयार केलं तर नक्की याचा फायदा आमच्या कोकणातल्या लोकांना होईल. आणि इथला जो कोकणातला तरुण आहे त्याला इथलं आईवडिलांची सेवा करून इथंच आपल्या गावामध्ये रोजीरोटी मिळाली पाहिजे. तो नोकरीसाठी इतर शहरात त्याला जावं लागू नये अशा प्रकारचा प्रकल्प आपण राबवला पाहिजे. सरकारचं तर हेच काम आहे की सरकारने रोजगारामध्ये तो स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण ते काम केलं पाहिजे. कारण बाळासाहेब सांगायचे, रोजगार नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करा आणि ते हात तयार करण्याचं काम आपल्या सरकारने करावं.
आपण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.